नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज चिमकुऱ्याच्या पानाची नवीन रेसिपी दाखवणार आहे। तर याआधी तुम्ही कधी बनवली नसेल अशा पद्धतीने मी आज बनवून दाखवणार आहे। आता इथे एकदम कवळे असे चिमकुरीचे पानं घेतलेत। ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकून। तर आता इथे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने याचे देठ काढून घ्यायचे आणि पानं बाजूला काढून घ्यायचे। आता इथे मी पानं बाजूला काढून घेतलेले आहेत। तर इथे 10-12 पानं घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे। तर या पद्धतीने एकदम बारीक असे काप करून घ्यायचे। तर आता एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत। आता एका भांड्यामध्ये ही बारीक कट केलेले पानं घ्यायचे। आता याच्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा चोळून। चवीनुसार मीठ टाकायचे। धने जिरे पावडर टाकायचे याच्यामध्ये लगेच। अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे। आता मोठे 2 चमचे याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचे। आता इथे याच्यात बेसन टाकलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ भज्यासारखं मळून घ्यायचे। आता एकदम छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता मी भाजीला फोडणीसाठी मसाला तयार करणार आहे। तर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। आता इथे टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचे। तर मी मधलं बी काढून टाकून दिलेलं आहे आणि नुसतं टोमॅटो घेतलेलं आहे, वरचं साल तेवढं। आणि कांदा पण एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर जास्त तेल टाकून आपल्याला याचे भजे बनवून घ्यायचे सुरुवातीला। तर या पद्धतीने छोटे छोटे भजे बनवून घ्यायचे। तर मी याच्यात चिमूटभर सोडा पण टाकलेला आहे खाण्याचा। आता दोन्ही बाजूने एकदम छान असं तळून घ्यायचे। आता इथे एकदम छान सोनेरी रंगामध्ये भजे तळून तयार झालेले आहेत। त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि दुसरी बॅच लगेच टाकून घ्यायची याच्यामध्ये तेलामध्ये। तर एकदम लहान साईजमध्ये बनवून घ्यायचे। आता इथे एकदम छान असे भजे तयार झालेले आहेत। आता सर्व मसाला मी भाजून घेणार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। तर याच्यातच कांदा पण भाजून घ्यायचा आहे। आता कांदा भाजत आलेला आहे, याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचे। मऊ होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचे। आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता 2 चमचे तेल टाकायचे, अर्धा चमचा मोहरी टाकायची,
आता इथे मोहरी तडतडलेली आहे. आता इथे मी लसूण पेस्ट टाकणार आहे. लसूण पेस्ट बाजूला वाटलेली आहे बारीक, अद्रक आणि लसूण. आता हे थोडंसं तळत आल्यावर याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. आता बघू शकता एकदम छान असा मसाला तळलेला आहे. आता घरगुती काळा तिखट टाकलं याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकायचे, गरम मसाला टाकलाय, धने जिरे पावडर टाकायचे थोडंसं, अर्धा चमचा सर्व टाकून घ्यायचे साहित्य. आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून या मसाल्याला शिजवून घ्यायचे. आता मी ते 1 चमचा केसर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून या आमटीमध्ये टाकून घ्यायचे. तुम्हाला जेवढी लागणार आहे तेवढं ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे आणि आमटी बनवून घ्यायची. आता मी तर भजे टाकून घेणार आहे, जेवढे लागणार आहेत तेवढे भजे टाकून घ्यायचे आणि या आमटीमध्ये भजे टाकल्यावर जास्त फुगतात, त्यामुळे लहान लहान भजे टाकायचे त्याच्यात. आता एकदम छान अशी आमटी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.